नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रस विचार या घटकावर आपण बोलणार आहोत आणि तुम्ही ऐकणार आहात. मानवी जीवनामध्ये कलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही कला आम्ही जेव्हा पाहतो, अनुभवतो, त्याचा आस्वाद घेतो, त्यावेळेस आमच्या मनामध्ये अनेक भावना निर्माण होतात. आणि ही भावना निर्माण होण्याचं कारण असं की त्या कलेमध्ये तेवढी ताकद असते. आणि मग त्या कलेमध्ये कोणती भावना आहे, ती भावना आपल्या मनामध्ये जागृत झाली की आपल्या मनामध्ये त्या भावनेशी संबंधित रस निर्माण होतो. ह्यालाच तर रस म्हणतात ना. आणि जे विविध भावनांचे तरंग निर्माण होतात ते कशामुळे निर्माण होतात, तर एखादी कलाकृती आपण पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये ती कलाकृती जर खरंच चांगली असेल तर भावना लगेच जागृत होते. ती कलाकृतीचं ते सामर्थ्य आहे, त्याची ती ताकद आहे. आणि मग कथा, कादंबरी, कविता या साहित्य प्रकारामध्ये सुद्धा त्या शब्दाचे सामर्थ्य आपल्याला दिसते. अभिव्यक्तीमधील सशक्तता त्याच्यामध्ये दिसून येते आणि त्याचं पर्यावसन आपल्याला रसामध्ये झालेलं दिसेल. म्हणजे कलेमध्ये विभावन म्हणजे रस प्रकट करणारा एक घटक असतो आणि त्यातून सौंदर्य निर्मिती होत असते. आणि मग त्या सौंदर्य निर्मितीचा अनुभव जो कोणी कलाकृतीचा आस्वाद घेत असतो त्याला ते येतो. म्हणून कुठल्याही कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. कुठल्याही कलेचा आपण अनुभव घेत असताना आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली की ही कशामुळे निर्माण झाली भावना, हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि भावना ह्या स्थिर आणि शाश्वत स्वरूपाच्या असतात, हे लक्षात घ्या. स्थिर म्हणजे कायमच्या, शाश्वत म्हणजे सुद्धा कायमच्या. स्थिर म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक भावना असतात, त्या जन्मताच आपल्या मनामध्ये येत असतात, जन्मापासूनच. आणि मग स्थायी भाव यालाच म्हणतात. या स्थायी भावापासून रस निष्पत्ती होते. आता रस म्हणजे काय हे पण थोडक्यात आपण लगेच जाणून घेऊया. रस म्हणजे एक प्रकारची विशिष्ट चित्तवृत्ती होय. हिचे स्वरूप कसे असते, आस्वादाचे असते, चरवण्याचे असते आणि एक आल्हाद याचा अनुभव आपल्याला त्या कलाकृतीतून होतो. मग ती काव्य असेल, नाटक असेल किंवा आणखीन चित्रकला असेल, शिल्पकला असेल, आपल्याला ती भावते आणि ती पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो, तो रसाकडे नेत असतो. म्हणजे रस या शब्दाचा अर्थ जर मूळ आपण लक्षात घेतला तर चव असा आहे, रुची. आपण जेव्हा जेवण करतो त्यामध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारची चव असते. आणि आपल्या व्यवहारामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 6 रस आहेत: गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट. आणि या 6 प्रकारच्या रसामुळे तर पदार्थाला चव येतो. तसं कलाकृतीमध्ये सुद्धा एक प्रकारची विशिष्ट गोडी असते, रस असतो आणि तो तितकाच महत्त्वाचा असतो. रस कलाकृतीमध्ये जर नसती तर कलाकृती संजीवक झाली नसते, जिवंत म्हणून उतरली नसते. आपण एखादं चित्र पाहतो आणि आपल्याला वाटतं किती सुंदर चित्र आहे, जणू ते चित्र आपल्या डोळ्यासमोर चैतन्य निर्माण करते किंवा ते चित्र आपल्याला सजीव असल्याचा भास होतो. म्हणजे त्या ठिकाणी त्या कलेमध्ये त्या कलाकाराने आपली भावना ओतलेली असते. तसं साहित्यामध्ये असते, कवितेमध्ये असते, कथा कादंबऱ्यामध्ये असतात. म्हणून त्यामध्ये कोणता रस अंतर्भाव होतो, कोणता स्थायी भाव अंतर्भाव होतो, कुठला रस असतो, कुठला भाव त्याच्यामध्ये असतो, हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि मग हे आपल्या शालेय स्तरापासून ह्या सगळ्या गोष्टींची माहीत होणे आवश्यक आहे. आणि म्हणून रसाचं स्वरूप आपल्या मराठी भाषेमध्ये फार मोठ्या स्वरूपात वर्णिले गेलेलं आहे, त्याचा गौरव देखील केलेला आहे. म्हणजे रस म्हणजे सौंदर्य, ती एक मनाची भावनिक स्थिती असते आणि भावनांचा अभ्यास करणारं शास्त्र त्यालाच रस असं म्हटलेलं आहे. आणि मग हे सादरीकरण करत असताना पाहणाऱ्याच्या मनामध्ये एक विशिष्ट भाव तयार होतो. मग ते नाटक असेल, अभिनय असेल, साहित्य असेल, संगीत असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, कुठलीही कला असेल, त्या कलेमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आपल्याला जाणवतो. हे जाणवणे म्हणजेच आपल्या मनामध्ये भाव म्हणजेच रस तयार झाला असं म्हणता येईल. स्थायी भाव ज्याला म्हटलो आपण की स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात
ज्यांच्यामुळे त्या प्रदीप्त होतात म्हणजे निर्माण होतात त्याला विभाव असं म्हटलेलं आहे. एकटेपणा, चांदणे, उद्यान, भ्रूलीला यामुळे जे स्थायी भाव उद्दीपित होतात त्याला उद्दीपन विभाव असं म्हटलं जातं. किंवा स्थायी भावामुळे अंगावर रोमांच उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे हे जे परिणाम दिसतात त्याला अनुभव असं म्हणतात. आपल्याला हवी असलेली वस्तू नाही मिळेल म्हणजे आपल्या मनामध्ये खेद, असूया, राग, द्वेष हे सगळे निर्माण होतात. ह्याला व्यभिचार भाव म्हणतात. आणि ललित वाङ्मयामध्ये नायिका, नायक व इतर व्यक्ती असतात त्यांना आलंबन विभाव असं म्हटलेलं आहे. विभाव, अनुभव आणि संचारी भाव यांच्या साह्याने जेव्हा स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा रस निर्माण होतो. आता हा रसास्वाद का घ्यायचा 9वीच्या वर्गामध्ये किंवा शाळेच्या मुलांनी का रसास्वाद घ्यायचा, तर त्याचं कारण आहे एक. आपण म्हणजे चहाचा आस्वाद घेतो. घटाघटा चहा पित नाही, गरम दूध घटघट पित नाही. त्या पेयाचा आस्वाद घेत घेत घोट घोट त्याचा अनुभव घेत त्याची तृप्ती अनुभवत त्याचं समाधान अनुभवत आपण त्याचा स्वाद घेत असतो. साहित्यामध्ये, कलेमध्ये सुद्धा असंच असतं. आपल्याला ती कला जाणून घ्यायची असेल तर ती कला देखील आस्वादकपणे आपल्याला त्याचा अनुभव घेता आला पाहिजे आणि त्यानुसार ती भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. ती भावना कोणती हे जाणून घेण्यासाठी रसास्वाद आवश्यक आहे. आस्वाद घेण्याची क्षमता शालेय जीवनापासून मुलांमध्ये वृद्धिंगत व्हावी म्हणजे विकसित व्हावी, वाढ व्हावी या दृष्टिकोनातून रसास्वाद या संकल्पनेचा समावेश इयत्ता 9वीच्या वर्गातच समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि ते मुलांना आपल्याला समजावून सांगायचं आहे. मुलं ऐकतील. एखादा विनोद सांगितले की मुलं हसतात म्हणजे त्यांच्या मनामध्ये तो स्थायी भाव निर्माण झाला, ती जागृती झाली. मग तिथं समजावून सांगतात का बाबा हा हास्य रस आहे. एखादी आई नावाची कविता म्हणत असताना त्या मुलांच्या मनामध्ये असं दुःख निर्माण होतं. काही मुलं रडतात की तिथं सांगता आलं हां ही करुण रसाची निर्मिती आहे. म्हणजे या ठिकाणी हे समजलं पाहिजे मुलांना, म्हणून आपल्याला हे सांगायचं आहे. मराठी साहित्यामध्ये सुद्धा हा अनुभव आपल्याला येतो. गद्य पद्य असेल, त्यातून व्यक्त होणारा आशयविषय असेल, ओळ असेल, ओळीमधील शब्दांचा मध्ये लपलेला अर्थ असेल, अर्थपूर्णता असेल, या सगळ्यामधून आपल्याला रस आविष्काराची प्रक्रिया दिसते. आणि रसास्वाद घेण्याची एकदा कला का आपल्याला आत्मसात झाली की त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो. म्हणजे एखादी कलाकृती नुसती पाहायची नाही आहे, दिसते वा ठीक आहे असं पण नाही आहे, पण ती अनुभवता आली पाहिजे. आणि मग हे एखादी कलाकृती दिसणे, पाहणे याच्याबरोबर ती अनुभवणे हे आस्वादाचे 3 टप्पे आहेत. केवळ डोळ्यांनी न पाहता ती मनाने सुद्धा अनुभवता आली पाहिजे. यालाच रसास्वाद म्हटलेला आहे. म्हणजे एखाद्या कवितेच्या, एखाद्या गद्याच्या ओळीमध्ये वाच्यार्थ, भावार्थ, गर्भितार्थ लपलेला असतो, त्याचं आकलन झालं पाहिजे. आणि मग हे संवेदनक्षम मनाने त्यातील अर्थ, त्यातला भाव, त्यातला विचार, सौंदर्य आपल्याला जर समजला तर रस आपल्याला समजेल. म्हणून आपल्याला प्रत्येक कलाकृतीकडे पाहत असताना ती दृष्टी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून रसास्वाद घ्यायचा आहे. आपल्याला भाषिक समृद्धी करायची, भाषेचं सौंदर्य जाणून घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला रसास्वाद करायचं आहे. कवितेचं रसग्रहण करायचं आहे, त्यासाठी रसास्वाद महत्त्वाचा असतो. आणि मग ज्याला आपण स्थायी भाव असं मागाशी मी उल्लेख केलेला आहे. स्थायी भाव म्हणजे काय की एखादी कलाकृती वाचत असताना आपल्या मनामध्ये जी उत्कटता निर्माण होते किंवा उत्कट स्थिती निर्माण होते त्याला रस म्हणतात. आणि या स्थायी भावापासून रसनिर्मिती होत असते. स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव असे म्हणतात. आपल्या मनामध्ये आपल्या जन्मताच काही भावना स्थिर आहेत, शाश्वत आहेत. कोणत्या आहेत बघा? स्थायी भावामध्ये रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे स्थायी भाव आहेत. हे आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये हे स्थायी भाव आपल्या जन्मापासून आपल्यात आहेत. आता त्यापासून नवरस निर्माण झाले. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत असे 9 रस निर्माण झालेले आहेत. मग आता हे रसांचा परिचय आता आपण करून घेऊ. शृंगार रस कशाला म्हणायचं? शृंग म्हणजे कामवासना, मूळ स्थायी भाव आहे रती. जेव्हा स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आंतरिक प्रेमातून किंवा आकर्षणातून या रसाचा उगम होतो, अशा ज्या काही प्रेम कविता असतात त्यातून नवरसापैकी शृंगार रसाचा परिचय होते. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नको, सहज सकाळी एकदाचे येई सांजवेळी,
किंवा कुसुमा ग्रजांची मोठी चांगली कविता काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, यासारख्या नैसर्गिक रचनेतून आपल्याला शृंगार रस निर्माण होतो. त्यानंतर वीर रस हा जो आहे, आता सगळ्यांना माहीत आहे की गरजा जय जयकार, उठा राष्ट्रवीर किंवा जिंकू किंवा मरू, एखादं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं की आपल्या मनामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होतो आणि आपल्याला असं वाटू लागतं की आपण पण पराक्रम गाजवावं, आपण पण शौर्य दाखवावं. ही जी भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्या मनामध्ये वीर रसाची निर्मिती झाली असं म्हणता येईल. हा वीर रस. करुण रस बघा, स्थायी भाव आहे शोक. आपल्याला दुःख होतं, कधी कधी संकट येतो, कधी कधी वियोग होतो, म्हणजे विरक्ती येते. मग ह्या सगळ्या गोष्टीतून एक थोडासा करुण म्हणजे दुःख वाटायला लागतं. ही भावना पण आपल्या मनामध्ये येते. गाई काय म्हणून आल्या किंवा आई नावाची कविता आहे, भू म सुंदेंची असेल किंवा आपल्या 7वीला आई नावाची कविता, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ही नावाची जी कविता आहे, या कविता ऐकले की आपल्या मनामध्ये सुद्धा दुःख निर्माण होतं. किंवा एखादा चित्रपट असेल, माहेरची साडी नावाचा जर चित्रपट असेल, तो चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया, बऱ्याचशा पुरुष देखील रडतात. मग ही भावना जी आहे ती दुःख आपलीच भावना असं वाटतं. अशा वेळेस करुण रस निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर हास्यरस. विसंगती, असंबद्धता, असंबद्ध बोलणे, असंबद्ध बोलणे, व्यंगदर्शन, विडंबन, उपरोध, चेष्टा, गंमत, यातून हा रस निर्माण होतो. म्हणजे एखादा विनोद सांगितले की सारे जण हसतात, म्हणजे हास्यरस निर्मिती झाली. म्हणजे परटा कधी येशील परतून, उपासम जसं लागला, सुदाम्याचे पोहे, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चिमणरावाची चराट, साष्टांग नमस्कार, बाळकराम, संपूर्ण बाळकराम, गुदगुल्या, झेंडूची फुले, ही एवढ्या सगळ्या ज्या साहित्याची नावं सांगली त्याच्यामधून हास्यरस निर्माण होत असतो. आता रौद्र रस म्हणजे आपला राग, क्रोध. सगळ्यांना राग येतो, क्रोध येतो, संताप येतो, चीड येते, संतप्तपणा येतो, अतिशय राग येतो. या भावनेतून रौद्र रस निर्माण होतो. आणि मग एखादी गोष्ट वाचली की आपल्याला सुद्धा चीड येते. म्हणजे पाड सिंहासने दुष्टती पालती, ओढ हत्तीवरून मत्त नृप खालती, हजार जीवा गरजू दे प्रतिध्वनी, डळमुनू दे तारे, डुमडुम तर डमरू ये, खनखनत शूल, यासारख्या ज्या रचना आहेत ना, याच्यातून आपल्या मनामध्ये सुद्धा त्या अन्यायाविषयी चीड निर्माण होते. चीड निर्माण झाली की रौद्र रस निर्माण झाला. भयानक रस. यामध्ये भय, आपल्याला सगळ्यांना भीती वाटतेच. मग भय कुठं कुठं वाटते बघा, युद्ध, मृत्यू, खून, सूड, स्मशान इत्यादीची जी वर्णनं असतात त्याच्यामध्ये भयानक रसाचा अंतर्भाव होते. मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. आणि मग हे भीती कथा, भूताच्या कथा, गूढ कथा, युद्ध कथा, खुनाच्या कथा, ह्या सगळ्या कथा किंवा गूढ नाटकं, अशा प्रकारची कविता जर असेल, अशा प्रकारचं जर चित्रपट असेल, अशा प्रकारचं जर साहित्य असेल, कथा असेल, कादंबरी असेल, तर आपल्याला भीती वाटते. म्हणजेच आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली. बिभत्स रस बघूया. स्थायी भाव आहे जुगुप्सा. कंटाळा, निंदा, निर्भर्त्सना, तिटकारा, तिरस्कार आपल्या मनामध्ये निर्माण होतो. किंवा की किळसवाने वर्णन असेल, वीट आणणारे तिरस्कारयुक्त किळसवाने वर्णन करत असताना आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा असा बिभत्स रस निर्माण होतो. ही बोटे चगडीत काय बसले, हे राम रे लाळही, घृणाचा माझ्या पदरी तिरस्कार मी झेलतो, यासारख्या ज्या रचना आहेत ना, यातून आपल्याला बिभत्स रसाची अनुभूती येते. अद्भुत रस, विस्मय, चमत्कार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, अद्भुत रस निर्माण करणाऱ्या आहेत. आता बघा, परिकथा असतात, अरेबियन नाईट्स असतात, जादूची अंगठी, किंवा पौराणिक कथा असतात, त्यातून आश्चर्यकारक वर्णने असतात, जादूच्या कथा असतात, त्यातून आपल्याला अचंबित करणाऱ्या गोष्टी कळतात आणि मग एक अद्भुत रसाची निर्मिती होते. अंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणसपोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटे चालतात. हे अद्भुत रस. शांत रसामध्ये सुद्धा असंच आहे. भक्तिपर रचना, पारमार्थिक रचना, देवाचे अभंग, संतांचे अभंग, आरत्या, यातून सगळ्या गोष्टीमधून आपल्याला शांत रसाची अनुभूती येते. भोपाळ्या जे असतील, घनश्याम सुंदरा किंवा उठी गोपालजी जाई धेनूकडे, आता विश्वात्मके देवे, यासारखे ओवी, अभंग, श्लोक, पदरचना, यातून शांत रसाची निर्मिती होते. म्हणजे हे 9 रस आहेत बघा. आणि या नवरसाला अनुसरून रचना आपल्या मराठी विषयामध्ये आहे. आणि आपल्याला हा भाग रसाविष्कार, रसास्वाद, रसपरिचय अशा अनेक अर्थाने आपल्याला
आहे. रस अनुभूती हा विषय आहे, तो अनेक प्रकारे अनुभवता येतो. जेव्हा अनुभव घेतो तेव्हा अंतःकरणाला भिडतो. अशा रचनाच संजीवक ठरतात. म्हणजे संतांनी रचना केली असेल, पंतांनी रचना केलेली असेल, आमचे शाहीर कवी असतील किंवा आधुनिक लेखक कवी असतील, त्यांच्या कलाकृतीमधून हा रसानुभव आपल्याला अनुभवता येतो. हे झालं रसविचार. अतिशय एवढं काय अवघड नाही. तुम्हाला फक्त सारखं सारखं ऐकावं लागेल, वाचावं लागेल आणि त्या रसाला अनुकरून आपल्याला कवितेच्या ओळींना ओळखता आलं पाहिजे की या कवितेच्या ओळीतून कुठला रस आपल्याला दिसतो, अनुभवतो. हे एकदा ओळखता आलं की आपल्याला रसविचार समजला असं गृहीत धरूया. आशा आहे की रसविचाराचा हा भाग तुम्हाला समजला असेल. जर समजला नाही तर तुमच्या विषय शिक्षकाशी संपर्क साधून समजावून घ्या. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका आणि रसास्वाद समजून घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला थोडं